या जगात अशी एकही मुलगी नाहीये जिला कॉम्प्लिमेंट्स आवडत नाहीत. या जगातल्या सगळ्याच मुलींना कॉम्प्लिमेंट्स खूप आवडतात. मग ती कोणत्याही वयोगटातली असेल. मुलांनो, बघता क्षणी तुम्हाला एखादी मुलगी आवडली किंवा फर्स्ट टाईम डेटवर जाताय आणि तेव्हा ती मुलगी आवडली किंवा थोडा वेळ घालवल्यानंतर खूप जास्त ती मुलगी आवडली. सो कोणत्या कॉम्प्लिमेंट्स खूप जास्त काम करतात, कोणत्या कॉम्प्लिमेंट्स मुलींना पर्सनली खूप आवडतात, आज मी तुम्हाला हे सांगणार आहे. सो सगळ्याच मुलांनी हा व्हिडिओ पहा. सिंगल मुलांनीही पहा आणि जे रिलेशनशिपमध्ये जाणार आहेत त्यांनीही पहा. खूप गरजेचं आहे. आणि मुलींनो, तुम्ही तर हे तुमच्या मित्रांना, बॉयफ्रेंड्सला पाठवूनच ठेवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा छान-छान कॉम्प्लिमेंट्स मिळतील. सो व्हिडिओ फार महत्त्वाचा, इंटरेस्टिंग असणार आहे. सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो? मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये. जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही. इव्हन नो मेकअप लूक. सो व्हिडिओ सुरू करण्याआधी 5 कॉम्प्लिमेंट्स तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण एक कॉम्प्लिमेंट म्हणून का असेना, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून सुद्धा जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. मग आणखी छान-छान कंटेंट मला तुमच्यासाठी घेऊन येण्याची इच्छा होते. सो त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. सो नंबर 1 कॉम्प्लिमेंट इज यू यू आय लाइक युअर वाइब. येस, आय लाइक युअर वाइब. ही कॉम्प्लिमेंट मुलींना खूप जास्त आवडते. का आवडते? की इथे बाबा माझं रंग, रूप, फॅशन सेन्स हे सगळं सोडून माझ्या वाइबवर तू लक्ष दिलंय. माझ्या पर्सनॅलिटीवर लक्ष दिलेलं आहे. बाकी सगळ्या अशा गोष्टींवर नाही, की माझी स्माईल कशी आहे, हे ते नाही. माझ्या वाइबवर तू लक्ष दिलंय आणि ही गोष्ट सगळ्याच मुलींना खूप आवडते. म्हणजे जर का तुम्ही म्हणालात, की आय लाइक युअर वाइब, तो तुझा कॉन्फिडन्स, तुझी ती एनर्जी, तुझा तो बिंदासपणा, तो सगळा मला खूप आवडतोय. तर ते ऐकल्यावर मुलींना ते खूप छान वाटतं. स्पेशली कॉन्फिडन्स हा शब्द वापरल्यानंतर मुलींना ही कॉम्प्लिमेंट खूप जास्त आवडते. कोणत्या मुलीला नाही आवडणार? सगळ्याच मुलींना आवडेल. म्हणजे "मग तू छान दिसतेस." ही कॉम्प्लिमेंट 1000 वेळा तिला 1000 पेक्षा जास्त लोकांनी दिली आहे. पण "आय लाइक युअर वाइब." यो! सो इट्स व्हेरी कूल आणि मग कन्व्हर्सेशन सुद्धा वाढतं मुलांनो. सो ही कॉम्प्लिमेंट खूप इंटरेस्टिंग आहे. यूज इट. नंबर 2 इज "यू लूक लाइक ट्रबल." अवघडच हां तू जरा. आता ही कॉम्प्लिमेंट इंटरेस्टिंग यासाठी आहे. एकतर याच्यामध्ये फ्लर्टिंग आहे आणि सेकंड थिंग याच्यामध्ये थोडंसं टीज सुद्धा केल्यासारखं आहे तिला. म्हणजे खूप गोड-गोड पण नाही, खूप तिखटही नाही. इट्स लाइक नॉर्मल टाइप्स. यू लाइक यू लूक लाइक ट्रबल. सो ही कॉम्प्लिमेंट मुलींना आवडते. म्हणजे मलाही आवडते, की अवघडच हां तू. हे असं तुम्ही कशा पद्धतीने टोन यूज करताय त्याच्यावर डिपेंड ती समोरची मुलगी ही कॉम्प्लिमेंट घेणार आहे. सो एकदम चिल बिंदास बोलायचंय तुम्हाला. नंबर 3 इज कॉम्प्लिमेंट्स. आता ही यामध्ये ना तुम्ही कॉम्प्लिमेंट द्यायचंय तिच्या पॅशनबद्दल, करिअरबद्दल आणि हे जरासं तुमची ओळख थोडीफार झाल्यानंतर सुरू करायचंय. फर्स्टच ओळख नाही सॉरी फर्स्टच कॉम्प्लिमेंट ही नाही द्यायची. ओळख ना पाळख तुम्ही कसं बोललात, तुम्ही ओळखताय तिला, ती नाही ओळखत आहे तुम्हाला, तर ते अवघड होऊन बसेल. सो जेव्हा तुमच्या थोड्या फार का गप्पा होतील, त्याच्यानंतर तुम्ही थोडंसं याबद्दल बोलू शकता. म्हणजे तुम्हाला जर का कळालं ती काय करते आयुष्यात, त्यानुसार थोडंसं कॉम्प्लिमेंट्स वगैरे दिल्या तर ते इंटरेस्टिंग राहील. फॉर एक्झाम्पल, आता जर का मला कोणीतरी म्हणालं, की "यार, तुझा आवाज खूप छान आहे. तू रेडिओमध्ये वगैरे काम करतेस. हाऊ कूल! इतक्या यंग एजमध्ये तू आर-जे वगैरे झालीस." सो या कॉम्प्लिमेंट्स मला खूप आवडतील. मला असं थोडं लाजायला होईल, बट मला आवडेल. मग मला माझी स्टोरी सुद्धा सांगायला आवडेल. सो यामध्ये करियर, पॅशन याबद्दल तुम्ही बोलू शकता. स्ट्रगलबद्दल बोलू शकता. "वॉव! यार, अमेझिंग! काय स्ट्रगल केलंयस तू." म्हणजे तुझ्या जागी जर का दुसरं कोणीतरी असतं तर सोडूनच दिलं असतं हे. सो अशा पद्धतीने कॉम्प्लिमेंट्स देणं फार गरजेचं आहे आणि याचा एक खूप छान इम्पॅक्ट पडतो. म्हणजे मला असं वाटेल जर का एखाद्याने माझं असं कौतुक केलं, की असं, मग मला वाटेल की हां बाबा, हा बुद्धीने सुद्धा छान आहे. हा फक्त फ्लर्ट करण्याचा किंवा इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत नाहीये आणि जरी प्रयत्न करत असला तरी तो छान प्रयत्न आहे. मला ते आवडतंय. सो येस, करियर, पॅशन, स्ट्रगलबद्दल बोललं तर सगळ्यांनाच आवडतं किंवा फ्युचरमध्ये एखादी मुलगी काहीतरी करणार असेल, "ओह वॉव! नाईस. मग त्यासाठी तू काय तयारी करतीयेस?" त्या तयारीचं जरी तुम्ही कौतुक केलं ना, तरी स्टोरी जरा पुढे जाऊ शकते हां. त्यासाठी ऑल द बेस्ट. नंबर 4 इज मला आधी तू जरा थोडी वेगळी वाटली होतीस, थोडीशी आघाव, थोडीशी उद्धट वाटली होतीस किंवा बिची. म्हणजे लेटेस्ट शब्द हाच यूज केला जातो. बिची वाटली होतीस, पण यार तू किती स्वीट आहेस. असं तुम्ही बोलू शकता. म्हणजे हे जे पलटवार आहे ना, हा खूप कमाल आहे. की मला असं वाटलं होतं, की तू म्हणजे अजिबातच मुलांशी बोलणारी नसशील किंवा तू फार रूड असशील, बट यू आर सो स्वीट. हे ऐकल्यानंतर मुलींना छान वाटतं, की
तशी तर मी कठोर आहे, पण तू स्वीट बोलल्यामुळे ओके फाईन. सो ही कॉम्प्लिमेंट ना थोडीशी अशी ट्रॅजिक आहे, थोडंसं मूड बनवणारी आहे. सो इट इट इज व्हेरी इंटरेस्टिंग कॉम्प्लिमेंट. यूज इट, प्लीज यूज इट. म्हणजे बऱ्याच तुम्ही प्रँक्समध्ये पण ऐकलं असेल, की हे तुझे डॅड टेररिस्ट आहेत का? मग ती मुलगी म्हणते, "व्हाय? बिकॉज यू लूक लाइक अ बॉम्ब." ही जी लाईन आहे ही क्रिंज आहे. ही नाही यूज करायची. पण कधी आधी बघा थोडंसं एक वेगळं वातावरण असतं आणि नंतर हा डायलॉग मारल्यानंतर तिचा चेहरा बदलतो. सो मला हे तुम्हाला सांगायचं होतं. हा डायलॉग नाही मारायचा. पण हा डायलॉग मारायचा आहे, की आधी मला तू थोडीशी खतरनाक वाटली होतीस, रूड वाटली होतीस किंवा मला तू उद्धट वाटली होतीस किंवा मला थोडी बिची वाटली होतीस, बट यू आर सो स्वीट. किती छान आहेस तू यार. मस्त. उगाचच गैरसमज झाला मला अशा पद्धतीने. है ना? किंवा मी ऐकलं होतं, की तू खूप रूड आहेस, तू कोणाशी बोलत नाहीस वगैरे, वगैरे आणि मग मी आता तुला भेटतोय तर मला कळतंय तू किती स्वीट आहेस. सो ही कॉम्प्लिमेंट खूप छान वर्क करते. ही खूप छान कॉम्प्लिमेंट आहे. देन नंबर 5 ही ही पण एक खूप छान कॉम्प्लिमेंट आहे. पण ही कॉम्प्लिमेंट तुम्ही फर्स्ट डेट नंतर देऊ शकता, सेकंड डेट नंतर वगैरे देऊ शकता. लगेच द्यायची नाहीये. सो ही कॉम्प्लिमेंट आहे, की आय कुड टॉक टू यू फॉर आवर्स. मी तुझ्याशी कितीतरी तास सहज बोलू शकतो, तुला ऐकू शकतो. सो ही कॉम्प्लिमेंट छान वाटते मुलींना, की ह्याला किती इच्छा आहे ना माझ्याशी बोलायची. ओह माय गॉड! मी इतकं छान बोलते. त्यापेक्षा ही, की याला माझ्याशी बोलावसं वाटतंय. म्हणजे मी छान आहे आणि म्हणजे माझा हा सगळा जो प्रकार आहे, माझं वागणं, बोलणं हे सगळं त्याला आवडतंय. सो इट्स अ व्हेरी क्यूट कॉम्प्लिमेंट. सो यूज इट. जर तुम्हाला ती खरंच मुलगी आवडली असेल, तर तुम्ही ही लाईन यूज करू शकता, की मी तुला तासनतास ऐकू शकतो आणि मला बोरही नाही होणार. मला आवडेल तुला तासनतास ऐकायला. खूप छान बोलतेस यार तू. फक्त तुला ऐकतच राहावंसं वाटतं. फक्त हे ओव्हर नाही झालं पाहिजे हां. नॉर्मल वेने बोला. अति ओव्हर करून बरीच मुलं बोलतात. पाठ केल्यासारखं बोलतात आणि मग त्या मुलींना असं होतं, की प्लीज स्टॉप इट." सो तुमची बोलण्याची पद्धत खूप मॅटर करते, ओके? या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. 5 कॉम्प्लिमेंट सांगून झालेल्या आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी काही गोष्टी मी शेअर करेन. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय, मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मी नक्की त्या विषयांवर व्हिडिओ बनवेन. बाकी खुश राहा, मस्त राहा, प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही. बाय.